नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शरद पवारांच्या टार्गेटवर आहे। अजित पवार गटातले दोन मोठे नेते, त्यांना पाडण्यासाठी पवार मागील काही महिन्यांपासून जास्त काळ सोशल मीडियापासून आहे लांब। काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान राष्ट्रवादीत झालेली बंडखोरी आणि त्यानंतर अजित पवार गटातल्या आमदारांनी आपल्या बंडखोरीचं खापर संपूर्ण शरद पवारांवर फोडून दिलं होतं आणि त्यात अग्रेसर होते ते छगन भुजबळ व त्यानंतर अजित पवार। या दोन नेत्यांनी मात्र पवारांवर नाही ते आरोप लावले, पण पवारही राजकारणातले काही आजकालचे खिलाडी नाहीये। बंडखोरी केल्यापासूनच छगन भुजबळ परत तुम्हाला विधानसभेवर दिसणार नाही अशी हुंकार शरद पवारांनी आधीच देऊन टाकलेली होती आणि त्यासाठी संपूर्ण फिल्डिंग देखील पवारांनी आधीच येवल्यात लावून ठेवल्याची बातमी आहे। आणि त्यानंतर अजित पवारांच्या मतदारसंघात जाऊन आणि तेथे उतरून शरद पवारांनी बारामतीतच अजितदादांना पाडून त्यांचा पराभव तेथे करून संपूर्ण अजित पवार गटातल्या नेत्यांना दाखवून द्यायचं की अजून काही मी म्हातारा झालेलो नाहीये असा निर्धारच पवारांनी मागील काही महिन्यांपासून निश्चितच केला आहे। आणि त्याला कारण म्हणजे पवारांना खास करून या दोन आमदारांनी त्यांना त्यांच्या वयावरून डिवचले होते की आता बस झालं, वय झालं, तुम्ही घरी बसा, आम्हालाही संधी मिळू द्या। आणि त्यापासूनच शरद पवारांनी यांना त्यांच्या आरोपांवर बोलून दाखवलं की तुम्हाला बंडखोरी करायची होती पण तुम्ही केली, पण माझ्या वयाचं देखील कारण सांगून मोकळे झाले। पण आता तुम्हाला मी दाखवतो की येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही कसे निवडून येता। तुम्ही काय म्हणता की माझं वय झालं, अजून तुम्ही गडी पाहिलेला नाहीये असं बोलून शरद पवारांनी अजित पवार व छगन भुजबळ या दोघांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देऊन संदेश दिला की येणारी निवडणूक ही मात्र निश्चितच खडतर असेल, ते स्पष्ट झालंय। तर मित्रांनो, अजित पवार व छगन भुजबळ यांनी केलेल्या पवारांवर टीकेनंतर पवारांनी त्यांना पाडण्यासाठी जो दंड थोपटला आहे, यावरून तुम्हाला काय वाटतं की अजित पवार छगन भुजबळ यांना पाडण्यात पवारांना यश येईल की नाही, यावर तुमची अनमोल प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।